नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता दिवाळीपूर्वीच या महिलांच्या खात्यामध्ये हप्ता जमा. तर सर्व महिलांकरिता आज एक आनंदाची बातमी आहे, जी की लेटेस्ट अपडेट इथं आलेली आहे. त्यानंतर या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर नवीन फॉर्म जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा भरायचा असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कोणकोणते आवश्यक कागदपत्रे याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. तर आता जे की लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता या महिलांना या समोरचा हप्ता इथे मिळणार नाही. तर लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता ज्यांनी ई-केवायसी केलेले आहेत, तर ज्यांची ई-केवायसी राहिलेली आहे, तर सर्वांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे जे काही पैसे आहेत सप्टेंबरचा हप्ता ते अखेर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे. तर आता जे की लाडकी बहीण योजनेचा हप्ता आहे ते आता याच महिलांना आता मिळणार आहे. तर त्यामधून जे काही अपात्र महिला ठरलेल्या आहेत, तर आता ज्या महिलांची ई-केवायसी राहिलेली असेल तर ई-केवायसी करण्यासाठी गडबड काही करू नका. तर लवकरच त्याची जी काही साईट व्यवस्थितपणे सुरू होईल तर तुम्ही तुमची ई-केवायसी करू शकता. त्यासाठी जे काही कालावधी आहे ते वाढवण्यात आलेला आहे. तर ई-केवायसी साठी तुम्ही घरबसल्या सुद्धा करू शकता. तुम्ही तुमची ई-केवायसी कशा पद्धतीने करायचे, त्यानंतर ई-केवायसी करताना कोणत्या चुका करायच्या नाही, आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे. तर आता जो काही हप्ता आहे फक्त याच महिलांना मिळणार आहे, जो काही समोरचा हप्ता आहे. तर ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक आहे तर अशा महिलांना आता या योजनेचा लाभ इथं मिळणार नाही. अर्जाची जी काही छाननी आहे तर आता सुरू झालेली आहे. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरामधील कोणी आयकर विभागामध्ये जर काम करत असेल तर अशांचे महिलांचे सुद्धा पैसे इथं बंद होणार आहे. कोणी सरकारी नोकरीवर असेल किंवा कोणी सरकारी नोकरीचा जॉब केलेला असेल, त्यानंतर निवृत्ती वेतन योजनेचा जर लाभ घेत असेल, ते जर रिटायर झाले असेल तर त्यांना पेन्शन योजना जर मिळत असेल तर अशांचे सुद्धा पैसे आता इथं बंद. त्याचप्रमाणे जे काही सदर राज्य शासनाच्या मार्फत जे काही योजना इथं राबवण्यात येते त्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना अशी जी काही योजना आहेत त्या योजनेचे जर तुम्हाला 2,500 रुपये म्हणजे फॉर एक्झाम्पल 1,500 रुपये प्रति महिना जर तुम्हाला इथे मिळत असेल तर अशांचे सुद्धा पैसे आता इथं बंद झालेले आहेत. तर अशा महिलांना या पैसे आता इथं मिळणार नाही. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरी 4 व्हीलर असेल तर पहिले जे फॉर्म भरता वेळेस ज्यांनी नो येस ऑप्शन होते तिथं त्यांनी जर केलेले असेल तर आता त्यांचे पैसे तर बंद होण्यास सुरुवात झालेली आहे. तर बरेच जिल्ह्यांमधील जे की 2,000, 5,000, 1 लाख, 1.5 लाख असे जे काही फॉर्म आहे ते वेगवेगळ्या जिल्ह्यातील त्याची लिस्ट आपल्या चॅनलवरती लवकरच त्यावरती व्हिडिओ येणार आहे. तर तुम्हाला कशाचे रिलेटेड व्हिडिओ पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. तर आता ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे इथं जमा जर झालेले नसेल तर सर्वात पहिले तुम्ही वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या. त्यानंतर तुमच्या बँक पासबुकला डीबीटी लिंक आहे की नाही, तुमचा फॉर्म अप्रूव्ह झाला की नाही, नरेशेकची दूत ॲप्लिकेशनच्या माध्यमातून भरलेलं असेल किंवा वेबसाईटवरून भरलेलं असेल तर तुम्ही जर तुम्हाला एडिटचं ऑप्शन आलेलं असेल तर तुम्ही त्यामध्ये डॉक्युमेंट्स एडिट करून किंवा माहिती एडिट करून टाकायची आहे. तर आता ज्यांना कोणाला नवीन फॉर्म भरायचं असेल तर त्यासाठी आवश्यक कागदपत्रे, त्यामध्ये तुम्हाला आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र ते जर नसेल तुमच्याकडे, जन्म प्रमाणपत्र ते सुद्धा नसेल तर शाळा सोडण्याचा दाखला ते तुम्हाला शाळेमध्ये गेल्यानंतर तुम्ही जिथे शाळा शिकत होते तिथे तुम्हाला अवेलेबल म्हणजे मिळून जाईल तुम्हाला. त्यानंतर वार्षिक उत्पन्नाचा दाखला ते जर नसेल तर पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुम्हाला इथं चालणार आहे. अर्जदाराचं हमीपत्र ते तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही डाउनलोड करू शकता. बँकेचं पासबुक, ज्या बँक पासबुकला तुमचं आधार लिंक आहे तर असं बँकेचं पासबुक तुम्हाला इथे द्यावं लागणार आहे. त्यानंतर जर तुमचं लग्न झालेलं असेल तर तुम्हाला जे काही डॉक्युमेंट्स, त्यानंतर तुम्हाला फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे. तर आता बरेच जणांचे कमेंट्स आलेले आहे की साईट आता बंद आहे. तर तुम्ही ज्या अंगणवाडी सेविकेकडे विचारून घ्या, त्यांच्याकडे एक ID देण्यात आली होती मागच्या वेळेस जे की लाडकी बहीण योजनेचे त्यांना फॉर्म भरण्यास जे काही मिळत होते. त्यानंतर जेव्हा साईट बंद झाली होती तर त्यांच्याकडे फॉर्म इथं भरता येत होते. तर त्यांना एकदा विचारून घ्या तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता, तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतात की नाही. जर मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले असेल किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेम येत आहे ते कमेंट करून नक्की सांगा. व तुम्हाला कशाच्या व्हिडिओ रिलेटेड पाहिजे कमेंट करून नक्की सांगा. आपण त्यावरती लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आपण सोडू. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा तुमच्या मनामध्ये काही डाऊट असतील व तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरायचे असतील तर कमेंट करून नक्की सांगा. त्यावरती लवकरात जे काही लेटेस्ट अपडेट येतील तर सर्वात पहिले तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपडेट मिळेल. तर आता बांधकाम कामगारांना 30 भांडी योजना आता सुरू झालेल्या आहेत. तर ज्यांना कोणाला अर्ज करायचा असेल त्याचप्रमाणे शिलाई मशीनसाठी, प्रिंटरसाठी, ट्रॅक्टरसाठी अशा विविध योजना
त्याबद्दल सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनल अपडेट मिळेल. तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू.